नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगरचा, तालुका जिल्हा सांगली. आज बरोबर 4 महिन्यानंतर आपण आपल्या फार्म हाऊसला आलो आहे. जनावरं वगैरे बघायला, आपली शेती बिती बघायला. आपण गेल्या वर्षी जी झाडं लावली होती ती आता तुम्हाला सगळ्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर ती बघा, ते आंब्याचं झाड, शेवरी झाड, ही जेवढी दिसतात ती सगळी झाडं आपण गेल्या वर्षी लावलेली आहेत. बघा ती कशी झाली. त्याच्यानंतर नाही, हे बघा, इथं बी लावलेली शेवरी असेल किंवा इथं लावलेला लिंबू असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बघा, आता सगळं बघा, ही लावलेलं लिंब, त्याच्यानंतर ही शेवरी बघा, ते ह्याचं झाड आहे, मसाल्याचं झाड आहे, मसाल्याचं लावलेलं. परत पलीकडं आंब्याची झाडं आहेत. परत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, ही आपली सगळी सदाफुलीची झाडं लावल्यात. त्याच्यानंतर हे बघा, सीताफळ आहे काय. तसंच ते बघा, आपलं इलायचीचं झाड बघा, केवढं मोठं झालं आहे बघा. झाड गेल्या वर्षी लावलेलं आपण. बुंदा बघा, त्याचा झाडाचं साईज बघा, किती मस्त आणि एक नंबर झालेला आहे झाड. तसंच ते बघा, ही शिवरी बघा. त्याच्यानंतर हे बघा, ही इलायचीचं झाड बघा. आता इलायचीचं सोबतच आंबट चिंचेचं सुद्धा झाड आहे बघा. ही झाडं किती जबरदस्त झालेली. त्याच्यानंतर हे बघा, इथं आंबट चिंचेचं झाड आहे, ही शिवरीचं झाड आहे. हे बघा, ही आंबट चिंचेचं झाड आहे. त्याच्यानंतर ही एक्सपोर्टचं जे जांभळ असते ना मोठ्या साईजचं, ते आहे बघा. ही पांढरं शुभ्र आणि एकदम मोठा गरा असते याचा, त्याचा ही जांभळा झाड. त्यानंतर शेवगा बघा, अगदी तुम्हाला सांगतो मी, करंगळीपेक्षा बी बारकी झाडं आणली होती, एवढी फुटाची. आता केवढी झाली बघा झाडं शेवग्याची. त्यांना ही पण आलं आहे, फुलोरा पण आला आहे. त्याच्यानंतर ही प्युरो बघा, आपला ही एक्सपोर्टचा आहे प्युरो, म्हणजे तो एकदम मोठा आणि आतमध्ये गुलाबी कलर असते बघा, त्याचं प्युरोचे झाड आहे. त्यानंतर लिंबाचं झाड, हे आंब्याचं झाड, हे बघा मोरावळा. आम्हाला विश्वास नव्हता येतोय का नाही, जातोय असं झालं होतं, जळला होता, पण कसला मस्त आला आहे बघा मोरावळा. त्याच्यानंतर ही बेलाचं सुद्धा गेलेलं झाड आपलं बेलाचं आलं आहे बरं का. हे बघा, काटंसुद्धा आली त्याला आता. ही बघा शिवरी. त्याच्यानंतर ही चिक्कू आहे. ही चिक्कू जे आहे बघा, साधारणतः एक चांगला आपल्या हाता एवढा असतोय बघा, त्या चिक्कूचं झाड आहे ही. त्याच्यानंतर पलीकडं उंबराचं झाड. त्यानंतर ही सुद्धा एकदम म्हणजे मोठ्या साईजचं सीताफळ, आतमध्ये जी बी असते ना एकदम लहान आणि गाभा जास्त असलेलं सीताफळ आहे. ही बघा मोरावळा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ही आंबा, ही आंबा ही बघा, उंबराची झाडं बघा किती आली, कसली मोठी आहे. त्यानंतर ही आंबा आहे बघा. त्यानंतर जो पण आंबा आहे, उंबराची झाडं, ही आंबा आहे, हे आंबा आहे, ती बघा शिवरी, सीताफळ. त्याच्यानंतर उंबराची बघा, ही चिंच, ही जे लाल कलर असते ना आतमध्ये, आंबट चिंचच पण लाल कलर असतो आतमध्ये गाभाला, ती आहे ही. त्याच्यानंतर हे बघा, हे पण चिक्कूच आहे, तो मोठ्या साईजचा असणारा, त्याला फुलोरा पण यायला लागला आहे बघा, आता फळं लागायला लागली त्याला, आहे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, मग ही सीताफळाची झाडं, लिंबाची झाडं अशी पारव का त्या तिथंपर्यंत आहेत. हे आता आपण रानामध्ये मका टाकली आहे बघा. ही आहे, ही सगळी मका आहे, पार खालीपर्यंत मका केली आहे बघा. ही असं पूर्ण सगळं कडंपर्यंत मकाच केलं आहे. त्याच्यानंतर ही आहे बघा, ही आहे आपलं घास गवत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ही सगळी कडनं तुती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मग पुढं असंच ही लावली आहे, शिवरी लावलेली आहे सगळी आहे अशीच पूर्ण, म्हणजे पूर्ण आपल्या जनावरांना आता सध्याला काळजी सुद्धा कमी नाही वैरणीला. तुम्हाला दाखवतो आता या बाजूने. एकदम जबरदस्त आपलं सध्याला फार्म हाऊस. अगदी आता पुढच्या वर्षी तर, आता सध्यालाच बघण्यासारखं आहे, पुढच्या वर्षी तर एवढं सुंदर आणि एवढं भारी करणार आहे आपण. अजून आपण वेगवेगळ्या प्रकारची फळांची, फुलांची झाडं आणणार आहे. परत आपण तिकडच्या बाजूला त्या बांधाला का नाही काय, तिथं मसाल्याची झाडं लावलेली आहेत, ते दाखवायचं राहिलं तुम्हाला काय. तिथं तुम्हाला सांगतो, लवंग, दालचिनी, मिरी, त्याची सगळ्याची झाडं लावलेली आहेत त्या बाजूला. त्याच्यानंतर ही सगळी पूर्ण मका आणि ही घास गवत आहे, ते बांधावरती तुती आणि शिवरी लावलेली आहे. ह्याच्यात त्या तुतीमुळं, शिवरीमुळं तर आपल्या शेळ्या असलेल्या किंवा कोंबड्या असलेल्या एक नंबर म्हणजे एक नंबर राहते. तर अंगावरती चकाकी, पाणी येते आणि टणक होत्या जनावर त्याच्यानं. हे आपल्या सगळ्यांना, मसरांना, शेळ्यांना, कोंबड्यांना, सगळ्यांना जाते. ह्या बांधाला लावली होती आपण, ती सुद्धा सगळे आल्या.
हे बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, हे बघा बांबू बघा किती जबरदस्त आला. विश्वास नव्हता मला बांबू येईल असा. मी आज आलो ह्या झाडापाशी, मला माहीत सुद्धा नाही. गेली 4-5 महिने झालं मी रानात नाही. बांबू बघा किती सुपर बसला. मग गेले म्हणून सोडून टाकलो होतो ही झाड बांबूचं. ही बांबू बघा, त्याच्यानंतर ना शेवरी ती खालीपर्यंत बघा तिकडे. ही आता हे रानातलं का नाही वैरण सगळं काढून मोकळी केल्या रान हे आपण. आता इथं आणि परत आपल्याला जनावरांचं वैरण करायचं आहे खालच्या पट्ट्यामध्ये. हे बघा पिंपळाचं झाड कुठे गेलं बघा. झाड एवढं होतं, एवढं होतं त्या वेळेला आणलं होतं. आता कुणीकडे गेलं बघा झाड हे. त्याच्यानंतर हे पण आपलं उंबराचं झाड आहे. ही वड बघा, वडसुद्धा जरा महाग पडला वड, पण वडसुद्धा सुंदर आणि एकदम छान असा फुटला आहे बरं का वडसुद्धा. आणि हाय असंच हो का पिंपळ उंबर शिवरी हे असेच लावत गेलं झाडाला प्रत्येक बांधाला. हो का तिथून वड आहे बघा. हो का हे सुद्धा वडच आहे. किती छान आला आहे. त्याच्यानंतर मग ही जरा थोडंसं ह्याच्या बिया टाकलेल्या आहेत आपण ना भोपळ्याच्या, ते आहे त्या. त्याच्यानंतर हे एक उंबर पिंपळ वड असतो ना त्याच्यामध्ये एक संकरित जात आहे, त्याचं रोप आहे. परत बघा पिंपळ किती छान बसलं. एक नंबर म्हणजे एक नंबर. अगदी माझं 5 महिन्यानंतर रानात आलो पण एवढं समाधान झालं की नाही मला की बोलायचं काम नाही. एवढं म्हणजे एवढं समाधान झालं मला. मी गेल्या वर्षी जे कष्ट घेतलं होतं त्याचं सगळं मला फळ मिळाल्यासारखं. त्याचं काय मी ताप करून घेतला होता किंवा काय त्याचं. हे बघा इथंपर्यंत आपण झाडं लावली होती. ही शिवरी सगळी झाडं एक ना एक झाड आपलं आलं. एक सुद्धा झाड गेलं नाही. फक्त आपलं एक झाड तेवढं गेलं निर्गिलीचं एक झाड आणि स्ट्रॉबेरी आहे आपलं हे चेरीचं झाड. ही 2 झाडं तेवढे आपले फेल गेले. नाहीतर जितकी बी झाडं आपण लावलो तेवढी सगळी झाडं आपली 100% लागू झाली आली. त्याच्यानंतर ना मग हे आपलं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओत खालच्या बाजूला जे आपला बांध आहे ते शेळ्या वगैरे सोडत होतो मोकळ्या. ही सगळा बांध बघा तो. हे बघा आपले जा वगैरे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे बघा ही सगळं आपलं बागडीचं खालचं बांध. इथं आता आपण अजून थोडी झाडं लावणार आहे आणि अजून इथं थोडंसं जरा डेव्हलपमेंट करणार आहे ह्या इथं काय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण कोंबड्या आणि शेळ्या आता फक्त देशी कोंबड्या आणि देशी शेळ्या तेवढ्याच ठेवल्यात आपण आपल्या इथं. बदक किंवा चिनी कोंबडी किंवा ज्या बाहेरच्या शेळ्या होत्या आपल्याकडे बिटल पोटा, त्याच्यानंतर बरबरी, त्याच्यानंतर तोतापुरी हंसा, ही सगळी जनावरं आपण 100% कमी केली काय. आणि टोटल देशी जनावरं ठेवल्या जातात. त्याचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघतो. हे बघा हे व्ह्यू आहे. फक्त राजहंसची तेवढी एक जोडी ठेवली ती पण अंडी घातलीत त्याने आणि मागे अंड्यावर आहे म्हणून फक्त आपण ही एवढे ठेवले. बाकी ही एक 30-40 देशी कोंबड्या तेवढ्या ठेवल्यात. आता आपल्या डोक्यात प्लॅनिंग असं आहे की अजून थोड्या दिवसांना हळूहळू आपण 100% अजून डेव्हलपमेंट करणार आहे. आणि अजून तुम्हाला वेगळं काहीतरी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या इथून पुढं वेगळं 100% काही ना काहीतरी बघायला मिळणार आहे आणि वेगळी माहिती तुम्हाला मिळणार ही मी सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ना मग बाकी आता काय तुम्हाला ऑल ओव्हर सगळं दाखवलं आहे आपलं इथलं. मला एवढं मस्त वाटायला लागलं आहे की बोलायचं काम नाही. 5 महिन्यानंतर ना आलो आहे. अगदी म्हणजे अगदी एक नंबर वाटायला लागले मला की माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं. आणि आता अजून काहीतरी आपण नवनवीन आणायचं प्लॅनिंग आहे आपल्या डोक्यामध्ये. प्रत्येकानं आपलं चॅनल बघत राहावा, व्हिडिओ बघत राहावा. तुम्हाला वेगवेगळी जनावरं, वेगवेगळ्या माहित्या आणि वेगवेगळे विषय मी प्रत्येक वेळेला घेऊन येणार आहे नवीन. तर मला फॉलो करा आणि माझं चॅनल 100% बघा. तुम्हाला प्रत्येकाला नवनवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद.